आता बघच, ही माया सुर्वे, महिला परदेश अध्यक्ष, कशी पब्लिसिटी करते. पब्लिसिटी झाली का नाही का मग घराबाहेर तिकींची बी रवानगी. वाघमारे, अहो का हट्ट करताय असं? अहो मला जर काय प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मी कुणासाठी सांगतोय? आमरीसाठी सांगतोय ना आपल्या. हे बघा, आमरी आता 2 जीवांची आहे, तिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे, म्हणून सांगतोय मी तुम्हाला. अहो तिला राहू द्या ना सवीच्या खोलीत. होय मंजू वहिनी, आमरी माझ्यासोबतच राहील, तेवढीच मला बी तिची कंपनी. नाही नको, मी आई आणि दीदी सोबतच राहीन. आमरी अगं तू कशाला हट्ट करतेस आता? अहो सत्यताची यात हट्ट कसला? माझ्यामुळे उगाच तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. त्रास? कसला त्रास? अगं आपल्या माणसांचा कधी त्रास होत नसतोय बघ. सवे, पण मंजू म्हणते ते बी बरोबरच आहे ना. आई, सत्या म्हणते ते बी बरोबर आहे. एक काम करू, तू आणि अमृता सवीच्या खोलीत राहा. मंजू अगं नको उगाच, कशाला? आई, तुम्हाला बीपीचा त्रास आहे माहिती आहे ना? अहो मला काय होणार आहे तेव्हा? तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आमरीची सुद्धा. उगाच रिस्क कशाला घ्यायची? जावा पटकन, आराम करा. आई, बरोबर बोलतोय सत्या. तुम्ही जा दोघी सवीच्या खोलीत. हा हा, चला चला चला. सत्या, अजून किती दिवस आमची काळजी घेणार आहेस? किती दिवस? दिवस नाही वाघमारे, आयुष्यभरासाठी काळजी घेणार आहे. आणि फक्त तुमची नाही, तुमच्या फॅमिलीची सुद्धा. तसं नाही, जास्त दिवस तुला आमची काळजी नाही घेता येणार. म्हणजे एकदा का तात्यासाहेब पकडले गेले की आम्ही निघून जाऊ इथून. पोलीस क्वार्टरसाठी अर्ज भरलाय मी. अच्छा, तसं म्हणाला तू. मला वाटलं की कायमचंच. असो. हरलेले श्वास है, सुकलेली पावले, मन मागे ओढते, अडखळते अन पडते का माझे